आज आपण सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने निरूपित करत आहोत। यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या माता बंधू भगिनींच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या आपल्या नित्याच्या निरूपण सेवेला सुरुवात करूया। सज्जनो, कालचा आपला विषय जो सुरू होता तो भवरोग्याची जी अवस्था आहे ती नाथ महाराज आपल्याला सांगत होते आणि ती अवस्था सांगत असताना जीर्ण ज्वर नाहीसा होत नाही आणि म्हणून एक उपाय सद्गुरु अर्धमात्रा प्रणव मात्रा, याचा अर्थ असा की सद्गुरु काही साधन देतात, सद्गुरु एक नाम देतात आणि त्या साधनेनंतर म्हणजे साधकाची सिद्धावस्थेकडे जाण्याचा जो मार्ग आहे या मार्गावरचे टप्पे नाथ महाराज अतिशय सोप्या पद्धतीने आणि स्वतःला ज्ञात असल्यामुळे त्यातले सगळे खाचखळगे म्हणा, टप्पे टोणपे म्हणा, नाथ महाराज उकलून आपल्याला सांगतात। आणि ते म्हणाले की असं सगळं होत असताना, त्याला ते रसायन दिलं असताना, त्याला ते औषध दिलेलं असताना सद्गुरूंनी त्या रोग्याचा क्षय नाहीसा होतो आणि तो पूर्ववत अक्षय बनतो असं नाथ महाराज सांगतात। म्हणजे अविनाशी बनतो असं सांगतात। थोडासा हा ब्रह्मज्ञानाकडच्या जाण्याचा मार्ग असल्यामुळे आपण याच्यापासून खूप दूर आहोत। तेव्हा या ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरचा हा प्रवास सांगत असताना साधकाचा तत्पूर्वी त्यांनी मुमुक्षूचा उल्लेख केलाय की भवरोगी कसा आहे आणि तो भवरोगी उत्तम साधक आणि उत्तम साधकाच्या सिद्ध अवस्थेकडे जाताना कशा प्रकारे त्याला अनुभव येतो, तर ते रसायन दिल्यानंतर तो पूर्ववत अक्षय बनतो, अविनाशी बनतो असं नाथ महाराज सांगतात। म्हणजे थोडक्यात मी ब्रह्म आहे याच्या वाटेवर तो आता चालायला लागतो। आणि मग नाथ महाराज म्हणाले की आता आपला तो काल थोडासा विषय झाला की आता ज्वर कमी झाला, ताप कमी झाला, 8-10 दिवस टायफॉइड होता, 15 दिवसाचा 8 दिवसाचा टायफॉइड नंतर काही गेलेलं नाही आणि तो गेल्यानंतर माणसाला भूक लागते आणि भूक लागल्यानंतर कुपथ्य होण्याचा खूप संभव असतो आणि ते न होणं केव्हाही चांगलं असतं, नाही तर पुन्हा ताप उलटतो। हे मानवी जीवनातलं आपलं सामान्य शारीरिक व्याधींच्या विषय आहे। नाथ महाराज पारमार्थिक बाबतीमध्ये हे सांगतात की मग सद्गुरू काय करतो। आता परमार्थ मार्गातला जो ज्वर आहे, ज्या भवरोग्याचं लक्षण आहे, ज्याला जीर्ण ज्वर झालेला आहे, तो नुकताच बरा झालाय आणि पुन्हा त्याला त्या भवरोगामध्ये तो जाऊ नये म्हणून आणि त्यांनी कुपथ्य करू नये म्हणून काय खरं सद्गुरू सांभाळत नाही। म्हणून पुन्हा पुन्हा म्हटलं की महाराज म्हणजे तुम्ही कसेही असा, हे वाक्य बघा तुम्ही किती छान। आपल्याला हळूहळू जसं जसं आपण नाथ भागवताचा म्हणा, ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करत जातो ना, फार सुंदर नाथ सद्गुरू सांगतात बघा। म्हणजे त्याही पेक्षा सोबत महाराज म्हणजे तुम्ही कसेही असा, ज्याला जर तुम्ही अंडरलाईन केलं, कसेही असा म्हणजे सगळी भवरोगाची लक्षणं तुमच्यामध्ये आहेत, असतीलच, नवे नवे आहेतच याची पूर्ण जाणीव सद्गुरूला असते। म्हणून ते म्हणतात तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका। हेच तत्व किती विशालत्व नाही पण किती सोपं तत्व, फार मोठं आहे पण महाराज किती सुंदर सांगतात की अरे तू नामाला नको सोडूया, काही कर,
आणि पुन्हा म्हणाले, सत्य सत्य त्रिवाचा सांगतो, असे शब्द आहेत महाराजांचे. सत्य सत्य त्रिवाचा सांगतो की मला तुमच्याकडनं कसलीही अपेक्षा नाही. कारण मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. गुरुपौर्णिमेला सुद्धा आणा पेढे, वस्त्र, प्रावरण, पाद्य नाही म्हणाले काय, फक्त तुम्ही नाम घ्या, एवढीच माझी अपेक्षा की त्या नामाने तू ब्रह्मपद प्राप्त करशील. नाही का महाराजांचं वाक्य आहे. मी तुमची जबाबदारी घेतली आहे ना, मग तुम्ही का विनाकारण काळजी करता? मी सांगेल फक्त तसं वागा. एक आश्वासन तर असं आहे की मी सांगेल त्याप्रमाणे वागा. मी तुम्हाला रामरूप बनवल्याशिवाय शिवाय राहणार नाही. रामरूप बनविल्याशिवाय. नराचा नारायण आपण आपल्या शक्तीने होऊ शकत नाही. मी माझ्या बुद्धीने, माझ्या प्रयत्नाने, माझ्या साधनेने, माझ्या हे 3 वेळा आलं ना, मी आणि माझं, ही संपलं. तर महाराज म्हणतात की तुम्ही मी सांगेल तेवढं ऐका. आणि काय सांगितलं त्यांनी? फक्त नाम घ्या. प्रपंच सोडायची गरजच नाही हो म्हणले. नका सोडूच शकत नाही. पण त्या प्रपंचामध्ये तेच नाथ महाराज सांगले. आपण जो परवाचा विषय पाहिला की नित्य नैमित्तिक कर्म, तुमच्या वाटेला आलेली विहित कर्म, तुमच्या वाटेला आलेली कर्म आपल्याला करावीच लागणार आहे. ती सोडता कामा नये. तसं जर केलं तर प्रपंच नेटका होणार नाही. ते पापाचरणच झाल्यासारखं की आपण ग्रस्ताश्रम स्वीकारायचा, संतती निर्माण करायची आणि त्या संततीकडे लक्षच द्यायचं नाही, हे अभिप्रेत नाही. प्रपंच म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला पुन्हा पुन्हा, मला समर्थांच्या जीवनचरित्र की इतके वर्ष ते फिरले. ज्ञानेश्वर माऊली आणि समर्थांचं वैशिष्ट्य की लौकिक अर्थाने त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलाच नाही, पण गृहस्थाश्रमातल्या बारीक सारीक गोष्टी समर्थांनी आणि माऊलींनी इतक्या स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगितल्या की गृहस्थाश्रमाला सुद्धा माहित नसतं की असं करावं. म्हणून नाथ महाराज काय म्हणाले, की तो सद्गुरू काय करतो की त्यांनी कुपथ्य करू नये म्हणून वैराग्याची राखण, त्याच्या वैराग्याची, कोणाच्या? आपल्या शिष्याची. त्याची बुद्धी चळूच देत नाही. वासनेच्या, आसक्तीच्या, मोहाच्या, लोभाच्या पायी माझा शिष्य कुठे वाया जाईल म्हणून त्याला वैराग्याची राखण सद्गुरू स्वतः करतात की हे कुपथ्य होता त्याच्याकडनं कामा नये. आणि ते कसं करतो ना, ते प्रत्येक शिष्याच्या वृत्तीवर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारे. मी म्हणलं ना की महाराजांच्या जीवनचरित्रातून, संतांच्या जीवनचरित्रात दुसरं वैशिष्ट्य की ते कोणाचा आवेर करतच नाही. आणि संत महाराज, सद्गुरू कोणाचा आवेर करत नसताना, आपण देहात असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो ना की काय कशा प्रकारची माणसं सद्गुरू सांभाळतात. कशा बरं ते देहात असताना सांभाळतात. आजही तुम्ही तुमच्या गुरुच्या घरी ठिकाणी जा, कोणत्याही ठिकाणी गुरुघर म्हणत असताना आजही इतक्या वेगवेगळ्या आणि विक्षिप्त स्वभावांची माणसं सद्गुरूंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतात. पण महाराज त्यांना सांभाळतात. मग त्या सगळ्या वृत्तीच्या माणसाला सांभाळताना त्या सत्पुरुषाला केवढे श्रम होत असतील. आणि त्याच्यावर ते म्हणाले की मी इथे एवढी संपत्ती तुमच्यासाठी तयार करून ठेवली की कितीही लुटून द्या ती तेवढीच राहणार, फक्त तुम्ही मला लुटा. शेवटच्या गुरुपौर्णिमेचं जे प्रवचन होतं महाराजांचं, त्या 1913 साली जे प्रवचन गोंदवलेकर महाराजांचं रामाच्या समोर झालं, त्यात महाराज म्हणाले या आणि मला गोंदवलेवर लुटून द्या. आणि काय लुटा? तर प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल नाचला. राम आणि प्रेम, राम प्रेम हिचं इतकं लुटून द्या म्हणाले. विषय असा आहे की तो सगळ्या दृष्टीने सांभाळतो. फक्त एक गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे की त्यांचं बोट सोडता कामा आणि त्यांना त्यांच्याशिवाय राहूच नाही. आणि त्यांच्याशिवाय राहू नये म्हणजे काय करावं? तर अखंड त्यांच्या अनुसंधानात म्हणजे स्मरणात राहावं. आणि या स्मरणाची खूण काय?
तर म्हणाले नाम. मग आता हे नाव कसं घ्यावं? तर म्हणाले अगदी सोप्या भाषेत, हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम. सगळ्या गोष्टी करत असताना आपण महाराजांच्या कृपेने या सगळ्या कार्यामध्ये त्याच्या नामाला सोडून नये. पुढे म्हणाले अखंड अनुसंधानाचं. आता हे झालं कुपथ्याच्या बाबतीत, की त्याचं कुपथ्य होणं म्हणून वैराग्य त्याला देतो. वैराग्याची राखण सद्गुरू करतात. आणि पथ्यासाठी काय? अखंड अनुसंधान ठेवण्याचा शक्ती त्याला देतो. त्याला त्याची बुद्धीच देतो. त्याला तसं प्रेमच निर्माण होतं की त्याचं अखंड अनुसंधान नाही. म्हणजे दोन गोष्टी सद्गुरू एकाच वेळेला आपल्या सत्शिष्यासाठी करतात. एक त्याचं कुपथ्य सांभाळतात. अगदी आई हो, नाही का? अगदी लहान बाळ असतं, नाही, बाळ किती मोठं झालं तरी आईसाठी लहानच असतं. किती सांभाळते ती, की त्याचं कुपथ्य होऊ नये आणि त्याचं पथ्य पाळल्या जावं म्हणून आत्मानुसंधानाचं पथ्य करायला लावतो. आता तो कसं करतो? काय काय लीला त्याच्यासाठी कराव्या लागतात. सकल संतांच्या चरित्रामध्ये अशा कथा इतक्या वेळेला येतात की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे शिष्य असतात. काय सत्पुरुषांच्या जीवन चरित्रात हे सांगू तुम्हाला. सोंगाऱ्यामध्ये महाराज म्हणले एकाला, अरे नाम घेत जा. महाराज मला रोज आफू लागते, देता का? मला आफूशिवाय जमत नाही मिळालं. आता मला सांगा, महाराजांशी वाक्य बोलणं म्हणजे, पण काय करणार? म्हणून मला तो श्लोक फार ते आहे तू जननी. सगळ्या संतांना, सगळ्या सद्गुरूंना लागू पडतो बरं. म्हणजे तुम्ही म्हणा, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या आनंद सागर मूर्ती, नमस्कार त्या ब्रह्मानंद मूर्ती, नमस्कार त्या प्रल्हाद मूर्ती, नमस्कार त्या होतं की नाही लागू. तसं संतांच्या बाबतीत आहे तू जननी मदीय नकळे. मला कळत नाही ना, तू माझी आई आहे पण मला कळतच नाही का? तर अज्ञान मी लेकरू. म्हणून तो म्हणला, महाराज मला रोज गांजा प्यायची सवय. मला गांजा जर दिला, मला आफू जर दिली तर मी नाम घेईन. महाराज म्हणजे फार सोपं, ये. त्याला जवळ ठेवून घेतलं. हो, बस मध्ये प्रवास करत असताना 5व्या नंबरची सीट आम्हाला मिळाली होती. पहिल्या त्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर एक माणूस सिगारेट करत बसला. तर मी काय करणार त्याला? बरं, त्याला तेव्हा काही नियम नव्हता की सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिऊन, असा नियम तेव्हा नव्हता. पूर्ण प्रवास होस तर श्रीराम समर्थ एक सिगारेटचा वास आपल्याला सहन होते. मला सांगायचं महाराजांचं महात्म्य फार सिद्धांतिक बोललं की जांभळा येऊन मला सगळं दिसतं ना ते, म्हणून ते नको. म्हणून म्हटलं की काय असेल ना, त्या अफू पिणाऱ्या माणसाला आपल्या जवळ ठेवून घ्यायचं. आणि कोणी ठेवून घ्यायचं? की जो सगुणाचा, जो सद्गुणांचा पुतळा आहे, जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. अशानी त्याला नाही माझ्याकडे राहतो. आणि महाराजांनी त्याला ठेवून घेतलं आणि बरोबर त्याच्या वेळेला रोज 4 वाजता त्याच्या अपूची व्यवस्था मारली. त्याला ती गोळी काय आणून द्यायची, ते अपूची पानं, मग त्याची गोळी करायचं, मग ते घालून मग मात्र तो एकदा बसला नामाला की नाम घ्यायचं. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 1 महिना असा झाला. मला सांगायचं काय, वैराग्याची राखण, पथ्य सगळं पाळतात ते. आणि 1 दिवस काय झालं, 1 महिना झाल्यानंतर 4-4:30 झाले आणि त्याच्यात ते काही महाराजांनी आणून द्यायचं नाही. आणि 4:30 महाराज म्हणजे काय आनंद. एकदम उठले, म्हणजे अरे अरे माफ कर म्हणे मला, अरे 4:30 झाले, तुझे आणून द्यायचे. थांब म्हणले, मी जाऊन येतो आता आणि पहिले ते आफू घेऊन येतो, तुला देतो ना. गडबडीत महाराजांनी खडा घातला आणि रामाच्या मंदिराने त्याच्या डोळ्याला धारा काढल्या. म्हटलं महाराज नका. महिनाभराच्या आफूमध्ये घेतलेल्या, आफूच्या धुंदीत घेतलेल्या नामाने जी सत्प्रवृत्ती निर्माण झाली, महाराजांना म्हणलं, महाराज नाही, मी चुकलो म्हणा. आता मी नामाला नाही सोडणार. तुमच्यासारख्या महापुरुषांनी माझ्यासाठी आफू आणावा, पण महिनाभर त्याला सांभाळलं. का सांभाळलं?
सत्पुरुषांचं वैशिष्ट्य की प्रत्येक जण त्यांना आपला वाटतो, हा माझा आहे आणि याचा उद्धार झाला पाहिजे. उद्धार म्हणजे तरी काय हो सज्जन, की याला खरा आनंद मिळायला पाहिजे. खरा आनंद म्हणजे काय, जो त्याचा मूळ स्वरूपाचा आनंद आहे. कारण आपल्या सगळ्यांना, मी तुम्हाला नम्रपणे सांगतो बघा, आपण सगळ्यांनी एक गोष्ट अनुभवलेली आणि ती अनुभूतीची गोष्ट अशी आहे की बघा, प्रत्येक घरामध्ये मृत्यू झालेला आहे. पहिल्या दिवशी मृत्यू जाण्याच्या दिवशीची दुःखाची तीव्रता प्रत्येकाची कशी असते, तिसऱ्या दिवशी कशी असते, 7व्या दिवशी कशी असते, 14व्या दिवशी कशी असते. प्रत्येकाला वाटलं या दुःखातून आता आपण बाहेर आलो पाहिजे, आता नको हे दुःख. कितीही दुःख असलं तरी असं वाटतं या दुःखातून आपण बाहेर पडलो पाहिजे. याचं मूळ कारण असं आहे की आपण दुःख स्वरूप नाहीये, आपण आनंद स्वरूप आहे. म्हणून साहजिकच आपली ओढ आनंदाकडे, आपल्याला आनंद मिळवावा वाटतो, आपल्याला सुखात राहावं वाटतं. याचं कारण ज्या परमात्म्याचे आपण अंश आहे तो आनंद रूप आहे, त्याचे आपण अंश आहे, म्हणून आपली ओढ आनंदाकडे. आणि त्या आनंदाचा अतिउच्च रूप ब्रह्मानंद, आपण ज्याला म्हणतो की ब्रह्मानंद म्हणतो, ज्याला आत्मानंद ज्याला आपण म्हणतो, तो आनंद सत्पुरुषांना, आपल्या सद्गुरूंना मिळाला आहे, संतांना मिळाला आहे. आणि त्यांना हे माहित आहे की हा प्रत्येकाला मिळू शकतो. सज्जन आपल्या सगळ्यांना ते देत आहेत आणि त्या आनंदाची थोडी चूक आपल्या सगळ्यांना आज प्राप्त झालेली, आजपर्यंत प्राप्त झाली. विशेषतः मी तर नम्रपणे सांगतो की ज्या ज्या व्यक्तीने खरोखर नामाचा मनापासून अभ्यास केला, काही लोकांनी संकल्पही सोडले, काहींनी सोडले नाही, ते सोडणार आहेत. मला आशा आहे, नाही खात्री आहे. पण आपण जे नामाला लागलो, जी नामाची बैठक लागली, जी ओढ लागली की नाही आपण इथे गेलो पाहिजे, आपण इथे नामाला बसलो पाहिजे. कशामुळे, तर त्या नामाने माणूस श्रींशी कनेक्ट होतो, महाराजांशी कनेक्ट होतो. आणि त्यांना कनेक्ट झाल्यानंतर आपण स्वतःची दुःख, भय, चिंता, काळजी काही क्षणांपुरती, काही मिनिटांपुरती, काही तासांपुरती तरी सज्जन विसरतो. आणि ती विसरल्यामुळे ज्या आनंदाची, खऱ्या आनंदाची आपल्याला जी अनुभूती येते, ती अनुभूती महाराज म्हणून म्हटलं ना की ते कुपथ्य पण सांभाळतात आणि पथ्य पण करायला लावतात. आणि तो अपूवाला जो महाराजांचा शिष्य झाला आणि नामामध्ये रंगून अंतकाळी भगवंताच्या गावापर्यंत पोहोचला. हे आत्ता आणि अशी किती उदाहरणं मी तुम्हाला. समर्थ सद्गुरू रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, आनंद सागर, या सत्पुरुषांची चरित्र म्हणजे नामचरित्रच आहे. ही सगळी नामचरित्रच, हे नामाचंच चरित्र, कारण ते सगळे ते स्वतः नामावतार होते. पुढे म्हणाले नाथ महाराज की या आत्मानुसंधानाचं पथ्य करायला लावतो आणि संसार रूपी रोगाचं म्हणजे भवरोगाचं साफ निर्मूलन करून सद्गुरू करतो. आणि आता भवरोगी जो आहे सज्जन, हा भवरोगी पूर्ण बरडा झाला. म्हणजे काय काय होतं, कालचा आपला विषय की ताप निघून गेला, 8-15 दिवस काही खाल्लेलं नसतं, तोंडाला चव नसती, कडवटपणा आलेला असतो. आता ताप कमी झाला की भूक लागते. शारीरिक व्याधींमध्ये हा आपला नित्य. तसं नाथ महाराज म्हणाले की या भवरोग्याचा ताप कमी झाला, त्याच्या लक्षात आलं की मी किती चुकलो नाही का. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सज्जन एक टप्पा येतो आणि त्या टप्प्यावर असं लक्षात येतं, अरे बापरे, आतापर्यंत आयुष्य वाया गेलं, आतापर्यंत मी नाम घेतलं नाही, आतापर्यंत मी सत्संगात गेलो नाही, आतापर्यंत मी सद्ग्रंथ वाचन केलं नाही, आतापर्यंत उपासनेत कधी रमलोच नाही, फार वेळ झाला आपल्याला, असं आपल्या प्रत्येकाला कधीतरी वाटलेलं. तसं या भवरोग्याची ही अवस्था आल्यानंतर मग त्याला पुन्हा भूक लागते आणि पुन्हा भूक लागल्यानंतर मग तो काय करतो, इकडे परमार्थाच्या मार्गामध्ये नाथ महाराज म्हणाले मग चित्ताच्या चिंतेच्या, काय सुंदर वर्णन बघा. थोडंसं आपण कधी न ऐकलेले म्हणून ते पॉइंट्स मी अगदी तसेच्या तसे, म्हणजे आपलं त्याच्यात मिसळू नये. जे नाथांची जी पवित्र गंगा आहे तशीच्या तशी तुमच्याबरोबर, आपलं गटार त्याच्यात नाही मिसळायचं. म्हणून शब्दनशब्द मी तुम्हाला सांगतो की नाथ महाराज म्हणाले त्या चित्त चिंतेत मधल्या लाह्या तो घेतो आणि आधाशीपणे खायला लागतो. आधाशीपणाने चित्त चिंतेच्या लाया, मनातल्या चित्त चिंतेच्या किंवा मनाच्या चिंतेच्या लाया तो खायला लागतो. आणि पुढे काय म्हणाले, आधाशीपणाने खाऊन
पुढे 4 वर्ण 4 आश्रमांच्या फुटाने भासतो आणि या फुटाण्यांबरोबर गुळ लागेल. मग तो जो गुळ असतो तो गुळ अहम सोहम जे आहे, हा जो विचार आहे की मी आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हा सारखा सोहम सोहम म्हणत होतो, आईच्या पोटातनं बाहेर आलो की कोहम कोहम म्हणाय, कोण आहेस तू, कोण आहेस तू. याला असं म्हणतात विवेक. विवेकाचं आचरण सुरू झालं. मग अहम सोहमचा गुळ आणि ते फुटाणे तो खायला लागतो नाही का. गुळ फुटाणे खाल्ली की शक्ती पटकन येते आपल्याकडे. शारीरिकवादीमध्ये विशेषतः आयुर्वेदात सांगतात की गुळ फुटाणे द्या, पुरणाची पोळी द्या. पुन्हा आली पुरणाची पोळी, कायच करा, गुरुपौर्णिमा नैवेद्य झाला ना. का तर लवकर म्हणजे पूर्ण पोळी नाही का, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स एकदम जर दिले ते पूर्णाच्या, म्हणून तिला पुरणपोळीच्या म्हणतात पूर्ण पोळी, पूर्ण पोळी. तर त्या अहम सोहमच्या गुळाबरोबर ते फुटाणे ते खात असताना ही सगळी त्या म्हणजे काय, या सगळ्यांचा अर्थ काय सज्जन, की नित्यानित्य विवेक करायला लागतो. अगदी पटकन जर सांगितलं तर विवेकाने वागायला लागतो. विवेकाने वागायला लागतो म्हणजे काय, तर मी पुन्हा तुम्हाला नम्रपणे सांगेन की त्याला आता कळायला लागतं की बहुत आयु गेले राहिले अल्पजेकी, उर्वरित नच जाओ व्यर्थ व्हाया तसे की. हे समजायला लागल्यानंतर ही जी पश्चात्तापाची भूमिका, नको यार आता हे नको. खूप दिवस झाले, 3-4 तास झाले आपण नामापासून दूर आहे, आता पटकन माळ घेऊन जपायला बसलं पाहिजे. ही नित्याची अवस्था होणं, या विवेकाच्या मार्गाने जायला लागणं. आणि मग म्हणाले कर्म आणि अकर्माचं गुळ आणि साखर, कर्म आणि अकर्माचा गुळ साखरेचा गोड किंवा अगोड न मानता आपल्या इच्छेप्रमाणे तो भरपूर खातो म्हणाले. म्हणजे त्या सद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या मार्गावर मनापासनं सदाचरण पाळून वागायला लागतो. हा या सगळ्या पारमार्थिक अंगांशी लावलेला नाथांनी संबंध आहे त्या ज्वराचा. पुढे म्हणाले आता हे सगळं झाल्यानंतर, पुन्हा सांगतो, हे सगळं इथपर्यंत झाल्यानंतर त्या साधकाचा सिद्ध जेव्हा होतो तेव्हा त्याला ती अनुभूती यायला लागते. कोणती? अहम ब्रह्मास्मी. की सुंदर होऊये ना. ब्रह्मास्मीची गोमटी पक्वाने देखील दिठी, तीही खाऊनी उठा उठी माये पोटी लागला. म्हणजे मी ब्रह्म आहे या वृत्तीची सुंदर पक्वान्न त्याला दिसायला लागतात, नुसतीच दिसत नाही, तर तो मी ब्रह्म आहे हे पक्वान्न खायला लागतो. सज्जनो, ही अवस्था आहे. आणि ही सगळी अवस्था इतकी सुंदरपणे नाथ महाराज का सांगू शकतात, तर नाथ महाराजांनी ही सगळी अनुभूती घेतली आहे. नाथ महाराज या मार्गाने गेलेले. हा एकनाथी भागवताचं वैशिष्ट्य सज्जन असं आहे की खरा जर साधक असेल, हे 2 ग्रंथ म्हणजे सगळेच ग्रंथ असतात, पण मला विशेषत्वाने भावलेले आणि सद्गुरूंनी सांगितलेले की ग्रंथराज दासबोध आणि नाथ भागवत हे दोनही ग्रंथ साधकांनी समर्थांना आणि नाथांना शरण जाऊन मनापासून जर त्याचं आचरण केलं तर त्याला 100% ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. हे समर्थांची आणि नाथांची ग्वाही आहे, ग्वाही. की खरा जर साधक असेल आणि या मार्गाने जर तो गेला, का तर हा सगळा अनुभव स्वतः नाथांनी घेतलेला. पुन्हा मी कालचं वाक्य उद्धृत करेल की नाथ महाराज सुद्धा माणूस म्हणून जन्माला आले आणि गृहस्थाश्रमी संत, 2 संत खरोखर आदर्श आहेत गृहस्थाश्रमांमध्ये. एक नाथ महाराज शांती ब्रह्मनाथ महाराज पैठणचे आणि दुसरे नामदेव महाराज. नामदेवांचं महाराजांना विचारलं तर तेव्हा ते म्हणाले गृहस्थाश्रमी संतांमध्ये तुम्हाला कोण आवडतं, तर म्हणाले मला नामदेव अजून आले. नाथ तर आहेच म्हणाले, पण नामदेव. दोघांचे संसार किती आदर्श. नामदेवांच्या संदर्भामध्ये महाराजांना विचारलं, महाराज म्हणाले अहो त्यांच्या घरी जी काम करणारी मोलकरी तिच्या बरोबर दळाला भगवंत यायचा, इतकं नाम ती घेत होती. नामदेव
जनाबाई त्यांच्याकडची भांडेवाली होती, सारवण करणारी, अंगण झाडणारी. आणि त्या जनाबाईंनी लिहावं की धरीला पंढरीचा चोर. मानसपूजा आहे ती. धरीला पंढरीचा चोर हे जे पद आहे ना, ती मानसपूजा आहे तिची. बांधून टाकला म्हणे मी तिला, त्या भगवंताला मी बांधून टाकलंय. काय अधिकार असेल जनाबाईंचा मला सांगा. जनाबाईंच्या घोऱ्यांचं वैशिष्ट्य त्यांनी थापावून त्याच्यावर विठ्ठल विठ्ठल यावं, म्हणजे त्या शरीरातल्या रोमारोमामध्ये राम नाम भरलेलं आहे. प्रत्येक रोमात नाम आहे. ते इतकं भरलं की ते बाहेर ओसंडून व्हायला लागलं. आणि ते कुठे ओसंडलं तर शेणांच्या गौऱ्यावर ओसंडलं. चोखोबांचा मृत्यू लौकिक दृष्ट्या अपघातात झाला. भिंत पडून चोखोबा गेले. त्यांच्याबरोबर बरेच जण त्या भिंतीखाली दबले आणि गेले. आणि मग नामदेव महाराज तिथे याला आले मंगळवेढ्याला. म्हणजे आता यांचं हाडं शोधायची कोणती नेमकी चोखोबांची आहे, तर त्याचं उत्तर संतच देऊ शकतात. नामदेव महाराज म्हणले, ज्या हाडामधनं विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल ती हाडं चोखोबांची आहेत. किती आदर्श, किती छान. सज्जन हो, पुन्हा मी नम्रपणे सांगतो की तुमच्या माझ्यासारखे मनुष्य म्हणून जन्माला येऊन त्यांनी वागून दाखवलं की अरे इतक्या आदर्श उच्च सर्वोच्च लेवल पर्यंत तुम्ही सदाचरणाने नाम घेऊन राहू शकता आणि नराचं नारायण होऊ शकता. दुसरं म्हणाले, नाथांच्या प्रपंचाबद्दल, नाथांच्या गृहस्थाश्रमाबद्दल 36 वर्ष भगवंत त्यांच्या घरी सेवेला राहिले. 36 वर्ष नाथांच्या. काय श्रीखंड्याला जावं वाटत नव्हतं. 12 वर्ष पाणी भरावं भगवंताने. आणि काय सांगावं की नाथ महाराजांनी माझ्यावर एवढं ऋण करून ठेवलं, ते ऋण फेडण्याचा थोडा प्रयत्न म्हणून 12 वर्ष मी त्यांच्याकडे कामाला राहिले. चंदन घासावं कोणाला लावायचंय, त्याच विठ्ठलाला. उगाळतोय कोण चंदन? भगवंतच उगाळतो. आणि लावतो कोण? नाथ महाराज. कुणाला लावताय? त्या भगवंताला. नाथांनाही माहित नाही हो की हा श्रीखंड, हा भगवान गोपालकृष्ण. शर्मा नावाचे एक गृहस्थ होते. ते द्वारकेमध्ये तपश्चर्याला बसले भगवंताच्या दर्शनाला. आणि विशिष्ट काळापर्यंत त्यांची तपश्चर्या झाल्यानंतर रुक्मिणीने येऊन सांगितलं, अरे द्वारकाधीश इथे नाही येत म्हणे. ते म्हणे, मग द्वारकाधीश गेले कुठे? ते म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठान नगरीत आहेत म्हणे. हा, तिथे भेटतील का? अरे तिथेच भेटतील म्हणे. ते 12 वर्ष झाले घरीच नाहीये. तो शर्मा नावाचा ब्राह्मण चालत चालत गुजरात मधून महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठान नगरीमध्ये आला. दुपारी 12-12:30ची वेळ होती. नाथ महाराज नैवेद्य दाखवून बाहेर आले. गुजरातचा ब्राह्मण आला. अरे वा वा, नाथ ब्राह्मण. आणि नाथांकडे रोज पूर्णाची पोळी असायची नैवेद्याला, रोज. म्हणाले, अरे वा, गुजरात मधून कुठून? द्वारकेवरून. अरे द्वारकाधीशच आला. नमस्कार, नम्रता, विनता नाथांची. जेवायला बसा म्हणाले. नाही म्हणाले. का? काही अपराध झाला? अहो तुमच्याकडे भगवंत आलेत म्हणे. भगवान इथे आहेत म्हणाले. तेवढे श्रीखंड नावाचं कोणी काम तुमच्याकडे काम करणार कोण? हो म्हणाले. कुठे? सगळ्या घरात शोधलं. गोदावरीला गेला असेल, तिथे जाऊन पाहिलं, तिथेही नाही. नित्याची त्याची जी खोली होती तिथे जाऊन पाहिलं, तिथेही नाही. परसामध्ये भांडे घासायचं काम करायचं, तिथे जाऊन पाहिलं, तिथेही श्रीखंड नाही. तो म्हटला, त्याचं दर्शन झाल्याशिवाय मी जेवणार नाही. शर्मा नावाचा ब्राह्मण. सगळीकडे शोधलं, सगळ्या प्रतिष्ठान नगरीत शोधलं. नाथांचा रुबाब, नाथांचं सगळ्यांना पाठवलं आपल्या गुमास्ता सेवेकरांना की कुठे आहेत पाहावं म्हणून. पण शेवटी ज्या खांबाला टेकून तो राहायचा, सेवा करण्याचा, नाथ महाराज पूजा करत असताना त्यांना काही लागेल म्हणून ज्या खांबाला टेकून उभा राहायचा, तिथून तो नाथांनी आवाज दिला मागे. आणि भगवंत त्याच्यातून प्रगट झाले, दर्शन दिलं आणि म्हणायला लागले, आता त्या विठ्ठलाच्या रूपाने आजही प्रतिष्ठान नगरीमध्ये ज्या विठ्ठलाचा हात असा तो भगवंत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की आजही तो रांजण कसा भरला जातो. आजही भगवंत म्हणाले, मी येणार. आणि दरवर्षीच्या नाथ षष्टीला आदल्या दिवशी तो रांजण
प्रत्यक्ष शेवटची घागर भगवंताची असल्याशिवाय तो भरत नाही. सज्जनो, एवढ्या घोर कलियुगामध्ये, या संगणकीय काळामध्ये विज्ञानाचा एवढा परमोच्च बिंदू साधलेला असताना, भौतिक सुखांची प्रचंड रेलचेल झालेली असताना, माणूस मोहाच्या आणि सुखाच्या मागे लागलेला असताना सुद्धा भगवंत 2% जे श्रद्धावान आहेत त्यांच्यासाठी आजही आहे. आजही आहे. तो वेगवेगळ्या रूपाने आहे, संतांच्या रूपाने, सद्गुरूंच्या रूपाने आहे. म्हणून म्हटलं ना की ते जे महाराज म्हणाले ना की नाथांचा गृहस्थाश्रम कसा आहे. मला सांगा सज्जनो, हे नामदेवांचा गृहस्थाश्रम आणि नाथांचा गृहस्थाश्रम पाहिल्यानंतर आपण कसा गृहस्थाश्रम असावा आपला, त्याचा थोडा तरी आदर्श आपण घेऊ शकतो की. नम्रपणे मी सांगतो बरोबर, खरंच ही संतांच्या चरित्राचा बरोबर अगदी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी रात्री झोपेत जाग येते. आणि खरं असं असेल नाथांकडे. जनाबाईला एवढं प्रेम. जनाबाई गोऱ्या घालणारी बाई, पण तिचा अधिकार असा की तिने भगवंताला खेचून आणावं. आणि त्याचं उत्तर काय, तर नाथ महाराज म्हणायचे की नामदेवाच्या घरी राहणाऱ्या मोलकिरणीचा नामाचा अधिकार केवढा होता. याच्यावर एकच घ्यावं की आपल्या घरामध्ये आपलं किती नाम होतं. आपल्या घरामध्ये आलेल्या प्रत्येकाला असं वाटावं की महाराजांना नमस्कार करावा, एक माळ तरी करावी, असं वाटण्या इतकं आपलं नामाचं अभ्यास, आपल्या नामाचा अभ्यास असावा. आणि त्या अभ्यासाने काय होतं तर ते म्हणाले, एक वर्तुळ, एक व्हायब्रेशनचं वर्तुळ तयार होतं. सामूहिक जपाचं सज्जनो फार महात्म्य आहे. हा सगळा जो प्रपंच चाललाय ना त्याच्यासाठी. चित्तशुद्धीचा विषय आता उद्या येणारच आहे आपल्याला. तर त्या चित्तशुद्धीसाठी व्यक्तिगत जप आणि त्याही पेक्षा सामूहिक जपाचं फार महत्त्व. ज्यांनी खूप नाम घेतलेले, जे नामाच्या जवळपास सगळ्या अवस्था पार करून गेलेले आणि उच्च विद्या विभूषित असून समाजामध्ये अतिशय प्रतिष्ठेचं पद प्राप्त केलेले गुरुदेव रानडे व्हाईस चान्सलर होते. आयुष्यभर त्यांची तब्येत बरी नसायची. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी की अरे नाही, मला त्या मार्गाने जायचं. त्यांच्या त्या बंगल्यामध्ये त्यांनी खड्डा करून घेतला 5x5 असा, 5 फूट रुंद, 5 फूट खोल आणि 5 फूट असा. आणि त्या खड्ड्यामध्ये सतरंजी टाकून तिथे नाम घ्यायचे. सामूहिक जपाला जेव्हा लोकांना बोलवायचे ना, अशा सतरंज्या घालायचे. 1, 1.5, 2 तास सगळ्यांच्या बरोबर नाम घ्यायचे. नाम घेऊन लोक घरी गेले की गुरुदेव रानडे ते सतरंज्या काढल्यानंतर त्या सतरंज्यांच्या खालची धूळ स्वतःच्या कपाळाला लागली. आणि इतके लोक इथे नामाला बसले. आज सज्जनो, ते वाक्य मुद्दाम सगळ्यांच्या अभ्यासासाठी लिहिलेले आहे की गुरुदेव रानडे म्हणायचे की सामूहिक जपाला जर तुम्हाला कोणी बोलवलं तर ते नाकारू नका, ती संधी सोडू नका. याचं कारण असं आहे की जेव्हा इतके जीव एकाच वेळी नामाला बसतात, ही ईश्वरी घटना आहे. हे ईश्वराच्या प्रेरणेशिवाय, ईश्वराच्या आज्ञेशिवाय, नवे ईश्वराच्या इच्छेशिवाय एवढे लोक एकत्र जपाला येणं शक्य नाही. आणि ते जपाला आल्यानंतर तिथे जे एक सामूहिक वर्तुळ तयार होतं, त्या वर्तुळामध्ये तुम्ही जेव्हा नाम घेता, बरे 5 माळा घ्या, 6 माळा, त्यांनी तुमची चित्तशुद्धी होते. की जी चित्तशुद्धी मी माझ्या प्रयत्नाने करेल हे शक्य नाही. 1 तास सामूहिक जपाला, 2 तास, तुम्ही जितका वेळ सामूहिक जपाच्या ठिकाणी राहाल तितकी ती व्हायब्रेशन तुमच्या रोमाला नामाने प्रज्वलित करतात, ऊर्जेने प्रज्वलित करतात. ती ऊर्जा नामाची तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये नामाच्या एका विशिष्ट अवस्थेला नेते. आता त्या विशिष्ट अवस्था कशा, हा आत्मानुभूतीचा विषय, जी ज्याचं त्याला बरोबर कळतं. पहा, अगदी साधं पहा, म्हणजे शरीराकडे आपल्याला कळत नकळत थोडं कुपथ्य झालं की 3-4 तासांनी आपल्याला कळतं नाकात डस्ट गेली, शिंका आल्या, पफ घ्यावं लागतं. ज्याचं त्याला हे जितक्या सहजतेने शारीरिक पातळीवर करतं सज्जन हो, नाही काहीतरी खाण्यात आलं, अपचन झालं, सांगायची गरज नाही. काही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर असं तुम्ही सांगू नका, आणि तुला कळणार कसं. काही डॉक्टरांना सांगितलेलं आवडतच नाही. डॉक्टर काल काय झालं, मी थोडंसं हे केलं ते, तुम्ही सांगू नका, मला काय होतं एवढं सांगा. म्हणजे हा प्रिस्क्रिप्शन लिहून पैसे काढायला नको. आपल्याला असं वाटतं आपल्याला जे झालं ते सांगावं, पटकन त्यांनी छोटी गोळी द्यावी. पॅरासिटामॉल तो नाही, अँटीबायोटिक देणार, 103 रुपयाला 2 गोळ्या.
त्याचंही भलं फार्मास्युटिकलवाल्याचं भलं. श्रीराम सांगायचा मुद्दा असा की आपली आंतरिक अवस्था नामाच्या बाबतीत कशी होती हे नामाचा अभ्यास केल्यानेच कळतं. आणि दुसरं महाराज बाबा एकदा म्हणाले, एक व्यक्ती बाबांकडे गेली, सारख्या शंका, नाम कसं घ्यावं, असं करावं, मग तसं होतं आणि विचार करू. ते म्हणाले आता शंका घेणं बंद करा, आधी नाम सुरू करा. नाम घेतल्याने सगळ्या शंकांचं निरसन होईल म्हणाले. ते म्हणे कधी होईल? ते म्हणाले 40 दिवस घे पहिले नाम, म्हणजे 40 दिवस तरी येऊ नको. 40 दिवसात त्या नामाने नक्कीच त्याला, आणि 100% 40 दिवस जर मनापासून 30 माळा जर केल्या ना, त्याची अनुभूती श्री महाराज त्या व्यक्तीला दिल्याशिवाय राहतच नाही. पण 40 दिवस तर नाम घ्यायला पाहिजे. असं नाथ महाराज म्हणतात की अशा प्रकारचं मी ब्रह्माशी पक्वानं त्याच्या समोर राहतात. आणि ही अवस्था सज्जनो अति उच्च आणि अतिशय आदर्श अवस्था. पण नाथ महाराजांना पहा तुम्ही, प्रत्येक अध्यायामध्ये हा विषय येतोच. अहम ब्रह्मास्मीचा विषय येतोच, ब्रह्मज्ञानापर्यंतचा विषय येतोच. कारण नाथांना या 31च्या 31 अध्यायामध्ये हेच तुमच्या माझ्या मनावर बिंबवायचे की अरे तू मनुष्य म्हणून जन्माला आला, पण मनुष्य म्हणून मरू नकोस. मग तू नराचा नारायण होऊन जा. का? तर तू नारायण आहेच. मग काय होतंय? राख जी पडली आहे ती फक्त फुंकर घालायची. फक्त फुंकर म्हणजे अखंड नाम. कारण एवढी राख आहे, अशी कितीतरी वेळ फुंकावं लागेल ना पूर्ण जाईपर्यंत. मग ती कशी जाईल? तर ती अखंड अनुसंधानाने कुणाच्या? नामाच्या, सद्गुरूंच्या. ते म्हणाले अहम ब्रह्मास्मीचं पक्वान्न खातो आणि खायला लागतो, आणि मग तो म्हणाले मायेच्या मागे लागतो. म्हणजे काय? आपल्याला जी जीवनामध्ये अखंड माया त्रास देते ना, ती माया कोणती? इथे आहे तो पण आपल्या सगळ्यांच्या मनात एवढा. नुसतं नाम घ्यायला पाहिजे, खरंच नाम घ्यायला. संध्याकाळची उपासना करून इथून बाहेर पडलो आपण, आता बोलूच नाही आपण. प्रत्येकाचं एक वेगळं कॅल्क्युलेशन तयार. तिकडं जायचं राहिलं वजिराबादला, त्या साड्याने त्यांच्या आहेर राहिले, आणि मग आता तिकडं पार्लरला जाणंच झालं नाही, उद्या तर साखरपुडा आहे. तसंच किती मायेचा पगडा. बाबा सांगायचे की तुम्ही जेव्हा इथे आहात म्हणाले मंदिरात, तोपर्यंत प्रपंचाचं भूत बाहेर असतं. ते तुमची वाटच पाहत होते. तुम्ही इथून तिकडे गेले की प्रपंचाचं भूत आपल्या. हे सगळ्यांचा अनुभव आहे आपल्याला, हे सगळ्यांचा आपला अनुभव. तर हा साधक जेव्हा या अवस्थेला पोचतो, मी ब्रह्म आहे, त्या अवस्थेमध्ये मग तो मायेच्या मागे लागतो की ये बरं इकडे. होतं काय म्हणाले मग की माये पाठी लागला पुढची ते धाके धाकची निमाली, मिथ्यात्मे नासवून गेली, स्वानंदे पुष्टी आली, झाडी केली भोरला. ती मायाच पळून जाते म्हणाले. इतकं नाम. आणि हे कशाने? पुन्हा पुन्हा मी नम्रपणे सांगतो सगळं, हे फक्त नामाने सांगतो. नाही होत माया मोह. तो माया मोह पाळी काय करतील रे कुरवाळे. त्यांचं वर्णन आहे. किती माया मग भीते म्हणाले, ती घाबरून जाते, ती पळून जाते, ती याच्याकडे येतच नाही. हा तिच्या मग येतेस का? नाही. एवढा आत्मविश्वास त्या साधकाला प्राप्त होतो सज्जनो. सद्गुरु कृपा. पण सद्गुरु कृपेच्या आधी पहिली गोष्ट आहे आपला अभ्यास. आणि तो अभ्यास म्हणजे नाम. नाम मनापासनं नाम. आणि त्या नामाची पथ्य त्यांनी जी सांगितली की सदाचरण एक आहे. पुढे म्हणाले मग ती माया पळून जाते, संसार रोग. ते म्हणाले पुढे आता की पुढे पुष्टी आली, झाडी केली भवरोगा. मग भवरोग ते म्हणाले निमाला. भवरोग संपला, स्वच्छ झालं सगळं. आता मोकळे झाले आकाश. त्या भवरोगाचं सगळं आकाश संपलंय. आता त्याला त्याच्या समोर स्वच्छता आहे, कारण तो त्या अवस्थेला पोहोचलाय. हे सगळं झाल्यानंतर मग तो म्हणाले पुष्ट जाहला स्वानंदू. स्व आनंद, आत्मानंद. महाराज म्हणाले ना की मला काळजी हा रोग कधी लागलाच नाही मला. आणि आपल्या बाबतीमध्ये असं होतं, अखंड काळजी आहे. अखंड. याचं काय आहे? काळजी लागणं, तिथे आनंदाची अवस्था काय असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि सत्पुरुषांना ती काळजी लागतच नाही. आपल्याला तो प्रकार सगळा, ती घटना, तो प्रसंग मानवांच्या जीवनात आहे माहिती. काहीच नव्हतं गोंधळाच्या स्वयंपाकघरामध्ये. आणि एक माणूस आला आणि महाराजांना म्हणाले, महाराज
तुम्हाला काळजी कशी लागत नाही? लागत नाही बाबा, रामाच्या कृपेने तो आहे म्हणे. की जी अवस्था नाही, मी ब्रह्म आहे, पण त्यांनी ब्रह्म म्हणून सांगितलं नाही कधी मी ब्रह्म. राम आहे ना म्हणाले, त्याचं आहे सगळं. आणि मग म्हणाले मग तुम्हाला काळजी, मग असं काहीतरी करा. बरं म्हणे, सांग काय करू? सगळ्या गावाला जेवू घाला. बरं म्हणे, उद्या सगळ्या दवंडी द्या म्हणाले, या जेवायला. सगळ्या गोंधवलेलं जेवायला सांगितलं. स्वयंपाकघरामध्ये लाकडं पण नाही, लाकडं बाकी तर सोडून नव्हते. सगळी मंडळी आली, गावातले सगळे लेकरं बाळ आली. महाराज आल्यावर म्हणे, सगळ्यांनी रामासमोर बसा आणि नाम घ्यायला सुरुवात करा. महाराज कोच्यावर निवांत. मला आत्ता वाटतं की बाहेरच्या टाकीमध्ये पाणी आहे की नाही सगळ्यांना प्यायला. आज ते काय ढोकळा वगैरे द्यायचा आहे गुरुपौर्णिमेचं, तर सगळ्यांच्या ते डिस्पोजेबल आणलेले ठेवलेत की नाही. 30 वर्ष संसार केला तरी तिच्यावर विश्वास नाही असं नाही, पण माझी काळजी, आणि तिला वाटते माझ्यावर विश्वास नाही. मोकळेपणाने सांगतो काही. आपण सगळे कुटुंबात येत ना, घरोघरी हाच प्रश्न. बघा 30 वर्ष संसार झाले, अजून विश्वास नाही विनोभाऊ. तसं नाही, ही माझी काळजी मला सतावते. आणि महाराज निवांत बसले, सगळ्या गावाला जुगाले. 11:30 वाजले, 12 वाजले, लोकांना भुका लागल्या, पण सांगता येईल मोठे माणसं. हळूच एक बाई म्हणे, महाराज आमचं काही नाही हो, हिला भूक लागली लेकराला. महाराज म्हणले, नाम घ्या थोडंसं, नाम घ्या. 11:30 12 वाजले, चुली पेटलेल्या नाही, चुलीत घालायला लाकडं नाही, भाज्या चिरलेल्या नाही, पीठ दळून आणलेलं नाही, तरी महाराज मात्र निवांत होते. मला सांगायचं काय, मी ब्रह्म ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर स्वानंदाची अवस्था काय असते, त्याला ब्रह्मानंद, स्वानंद, आत्मानंद हे सगळे समांतर शब्द काय असेल. शांत महाराज नाम घ्या म्हणे. अरे किती कठीण आहे, भूक लागली नाम घ्या. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे बरं. थोडी जास्त भूक लागू द्या, माळा खाली ठेवून आपण जातोच किचन मध्ये, जातोच. खाल्ल्यावरच पूर्ण ब्रह्मत्वाचा आनंद आहे. म्हणून त्याला अन्नाला पूर्ण ब्रह्म का म्हटलं, त्याच्याशिवाय शांती नाही. आणि 12:30 वाजता एक शेतकरी 2 बैलगाड्या भरून, एकामध्ये सरपण आणि एकामध्ये निवडलेल्या भाज्या, कणी, डाळ, आणि ते बाकी तर तयारच होत्या बायका बिचारा. एक बाई जर 10 लोकांचा स्वयंपाक करीत होती तर बायकाच बायका होत्या. किती वेळा स्वयंपाक झाला मी सांगायची गरज नाही. सगळ्यांची छान पोटभर जेवण झाली. त्या माणसाला महाराजांनी बोलू, करे कसं काय म्हणे, महाराज तुम्हाला काळजी, पण मला काळजी लागलीच नाही. महाराज रामाने पुढे काय म्हणाले, मला काळजी नाही, रामानी माझ्या आयुष्यात मला काळजी करण्यासारखं ठेवलंच नाही. म्हणाले याचा अर्थ काय, अहम ब्रह्मास्मीची अनुभूती नवे नवे ते ब्रह्म होतेच. वयाच्या 12व्या वर्षी तुकाबाईंनी ज्यांचं नावच ब्रह्मचैतन्य ठेवलं, का ठेवलं म्हणाले, तर ते ऐकायला ते म्हणाले ब्रह्म हे स्थिर असतं म्हणे, हे चैतन्ययुक्त ब्रह्म राहणार आहेत म्हणून त्याचं नाव ब्रह्मचैतन्य ठेवलं. की ब्रह्म असं शांत असतं म्हणे, निवांत असतं, पण हे तसं नाही म्हणे, हे चैतन्य असलेलं ब्रह्म आहे म्हणून यांना ब्रह्मचैतन्य म्हणे. काय समजेल. म्हणून सत्पुरुष जेव्हा नाव ठेवतं ना, त्या जीवाची पूर्ण अवस्था त्याला आधीच कळलेली आहे. आनंद सागर पहिल्याच भेटीमध्ये, म्हणजे अनुग्रह द्यायच्या आधी त्यांचं नाव ठेवून टाका, हा आनंदाचा सागर आहे म्हणाले. आणि म्हणून रामानंद महाराजांनी त्यांच्या पदामध्ये वर्णन केलं. ब्रह्मानंद महाराजांना सुद्धा 3.5 कोटीचा जप झाला. जेव्हा ते महाराज पिंडीतनं प्रगट झाले तेव्हा म्हणाले ब्रह्मानंदा, तेव्हा ते अनंत शास्त्रांचे ब्रह्मानंद म्हणाले. म्हणजे हे कम्पेअर करू नका बरं. एका शिष्यांच्या अवस्था, एका शिष्याला महाराजांनी कसं नाही, तो आनंद सागर आहे आणि हा ब्रह्मानंद आहे. आणि त्याच्यानंतर रामानंद महाराजांनी देह ठेवलं, म्हणतात की आनंद सागराच्या तळी का हो बैसले, ब्रह्मानंदा काय तुम्ही हृदया चोरिले, गुंदावले हेची काय मज कैसे फसविते, महाराज कोठे माझे पांडुरंगा दाखवा, महाराज कोठे माझे पांडुरंगा. तिथे रामानंदा म्हणाले नाही ते का,
माझा बाप मला पांडुरंगच म्हणायचा. माझी आई ज्या नावाने मला हाका मारते ना, त्याच विरुद्धाने रामानंद महाराजांनी पदं लिहिली. पण ही पदं लिहिताना रामानंद महाराजांनी ज्या आनंद सागरांनी मला सद्गुरूंकडे नेलं त्यांच्याविषयी कृतज्ञता. ज्या ब्रह्मानंदांना ब्रह्मचैतन्य महाराज माझ्या बुवाचं वैराग्य हे चैत्रातल्या चांदण्यासारखं आहे असं म्हणतात, त्या ब्रह्मानंद महाराजांविषयी केवढं प्रेम, किती कृतज्ञता व्यक्त केली. गोंदवल्याविषयी केली की गोंदवले हेच आहे का, मला भ्रम पडलाय का, इथे माझे सद्गुरू कसे नाही. आणि मग म्हणले महाराज माझे कोठे, या पांडुरंगाला आता दाखवा ना. आता ही सगुण मूर्ती पुन्हा दिसणार नाही. काय प्रेम आहे. म्हटलं ना की त्या व्यक्तीला त्या जीवाचं नाव ठेवताना तो आनंदाचा सागरच आहे. काय सांगावं तुम्हाला. गृहस्थाश्रम मी तुम्हाला म्हटलं ना, संतांचं आनंद सागरांचा विवाह करण्याची इच्छाच नव्हती, तरी महाराज म्हणे तुम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारावा. आपल्या इच्छेच्या विरुद्ध वागणं, किती वागणं, तर फलशोभनाच्या रात्री आनंद सागर महाराज जमिनीवर असे पडले, लोळले, रडले, रडत लढत की महाराज नको मला हे, नको मला गृहस्थाश्रम. काय अवस्था असेल. म्हणून गृहस्थाश्रमी संत फार बंधन, म्हणजे इतर नाही असं मला म्हणायचं नाही बरं. त्यांचा मार्ग म्हणून शिकायचं काय की त्यांच्या गृहस्थाश्रमाकडे पाहून आपल्या गृहस्थाश्रमाला कुठे नेता येईल. ही सगळी चरित्र, ह्या कथा, हे सगळं ज्ञान सज्जन कशाला आहे, आपल्याला इथे शिकायचंय. बरं सांगतो बरं, आपण सगळे एकाच सद्गुरूंचे आहोत, एकाच पातळीवरचे आहोत. आपल्याला हे शिकायचंय. आणि आता पुन्हा एक घंटी, धोक्याची घंटी की बहुत आयु गेली, माहित नाही. आपण रोज पेपरमध्ये, न्यूज पेपरमध्ये, टीव्हीवर पाहतो की कोणता प्रसंग कधी कोणावर येईल काही सांगता येत. 35 वर्षाचा मुलगा काल, तिला त्याचं एक छोटं बाळ, काय घर सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. कोण समयो येईल कैसा याचा नकळे की भरोसा, आणि पक्षी चारी दिशा उडवून जाते असं दासबोधामध्ये ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. विषय असा आहे की पुढे म्हणाले की अगदी स्वानंदाने तो पुष्ट होतो, आणि स्वानंदाने पुष्ट झाल्याने आणि महाराजांना हे अपेक्षित की तुम्ही त्या आनंदात राहा. काय फार छोट्या गोष्टी आहेत प्रपंच. आज आला गेला, उद्या हे आहे, ते नाही, चालतच राहील. आपण कुठे होतो आणि सद्गुरूंच्या कृपेने आज आपण कुठपर्यंत, कुठवर आलेलो आहोत. हा जर विचार केला तर आपलं कर्तृत्व काय सज्जन, आपलं काहीच कर्तृत्व, पण त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलं. पण त्याच्या पुढे त्यांना ते अपेक्षित आहे की तू माझ्यासारखं हो, नाही का. सद्गुरूंचं वैशिष्ट्य काय माहिती का, राजा तुम्हाला सगळं दिलो, एखादा राजा तुमचा मित्र आहे समजा, तसं नाहीच आहे. नगरसेवक आहे आपला मित्र नाही, आणि आपल्याला अपेक्षा आहे. पण समजा एखादा राजा आहे आणि तो तुमचा सुदैवाने मित्र झाला, त्याचा तुमच्यावर फार प्रेम आहे अगदी, तो तुम्हाला त्याच्या सारखं घर बांधून देईल, त्याच्या सारखी गाडी देईल, फार तर त्याच्या सहीचा शिक्का तुमच्याकडे देईल की बाबा तुला कुठे वापरायचं वापर. पण त्याचं राज्यपदाचं जे सिंहासन आहे किंवा त्याची जी पंतप्रधान म्हणून तो असेल राजावर, ते तो तुम्हाला देतो का? पण सद्गुरू आपणासारखा, त्याला तर इच्छाच असती माझ्यासारखा हा व्हावा, नव्हे माझ्यापेक्षा पुढे व्हावा. आणि याचं उत्तम उदाहरण काय, पुन्हा सांगतो. नंबर 1 ब्रह्मचैतन्य महाराज. ब्रह्मानंद महाराजांना म्हणले, ब्रह्मानंद महाराजांची इच्छा होती मला आता जाऊन मला गोंधळातच राहू दे, मला तुमच्यापासून दूर नाही करायचं, गुणाची सेवा मला करू द्या. थोडे दिवस ब्रह्मानंद महाराजांना ठेवून घेतलं. म्हणले बुवा आता पुढे चला, हा निघा. हा झाडाखाली झाड वाढत याचा शब्द आहे महाराजांचा. काय सांगायचं, नको तुम्ही तिकडे कर्नाटकात जा, तिथे नामाचा प्रचार करा. त्याच्या मागची भूमिका होती की माझ्यासारखा हा झालाय, हा जगाला कळला पाहिजे. नव्हे तो त्या अवस्थेला गेला आणि तो केवळ एका नामाने गेला. म्हणून ब्रह्मानंद महाराजांविषयी महाराजांनी प्रवचनामध्ये बोललेले होते, आणि आपल्या सगळ्यांसाठी ते आदर्श आहे. काय म्हणाले महाराज, पुन्हा आपण, तुम्हाला माहिती आहे तरी मी सांगतो, का सांगतो माहिती का, फार सुंदर आहे ते, फार अनुकरणीय आहे. महाराज म्हणाले, जे नाम मी ब्रह्मानंदानं दिलं तेच तुम्हाला दिलं. अंडरलाईन इट. जे नाम मी ब्रह्मानंदानं दिलं तेच मी तुम्हाला दिलं. त्या नामाने ते माझ्यासारखे झाले, कारण त्यांनी त्या नामाला सर्वस्व मानलं. आपण सर्वस्व नाही, काम झाल्यानंतर नाम.
तिच्या नोटा आवडून घेते. माझ्या आज मिटिंगाच आहे ऑफिसमध्ये आणि मला उशीरच होतो आणि मला 6:30 वाजेपर्यंत ऑफिसमध्येच थांबावं लागतं. मग घरी आल्यावर केव्हा नाम घ्यावं. कामानंतर नाम. काही लोक नामानंतर काम करतात. अशी किती लोकांची अवस्था असते. नाही, नाम झाल्याशिवाय मी नाही दुसरं काही करणार. सज्जनो, महाराज म्हणाले आणि त्याचे अनुभूती स्वतः ब्रह्मानंद महाराज एकदा म्हणाले, 13 कोटी जपाची समाप्ती होती गदगला आणि महाराज येणार होते ब्रह्मपुरी. म्हणून त्या कर्नाटकातल्या खेड्यातून, या गावातून त्या गावातून मोठा प्रवाह, या त्या सगळ्या गावातून असा खवा एकत्र केला आणि त्या खव्याला असं गोल गोल करून त्याचे पेढे तयार करत होते. परवा चैतन्यजी सांगितलं ना, भीमराव गाडगोळी महाराज, ब्रह्मानंद महाराजांचे पुतणे होते, ते पण तिथे होते. सगळे शिष्य मंडळी अशी बसली. ब्रह्मानंद महाराज असे थोडंसं एका स्टूलवर असं उंच ठिकाणावर बसले होते. सगळी मंडळी अशी मोठ्या परातीमध्ये तो खवा घेऊन असा गोल गोल गोळे करत होते आणि गोल झालेला गोळा ब्रह्मानंद महाराजांच्या हातात द्यायचे. मग ते त्याला पेढ्याचा आकार, असं गोल करून पेढ्याचा आकार द्यायचे आणि आकार देताना अशी थाप मारायची. त्याच्या गोल असं पूर्ण झालं, असं लाडू करताना असा थाप मारायची. थाप मारल्यानंतर तो दुसरा मुलगा तो पेढा इकडे परातीत ठेवायचा. भीमराव गाडगोळी पाहिलं, पहिला पेढा, दुसरा पेढा असे रांगेत लावत होते. ते पाहता पाहता प्रत्येक पेढ्यावर ब्रह्मानंद महाराज थाप मारल्यावर राम अक्षर येत आहे. आणि ते म्हणाले महाराजांना, ब्रह्मानंद महाराज, आणि ह्याच्यावर राम यायला. हसले फक्त ब्रह्मानंद महाराज आणि म्हणाले, अरे मला महाराजांनी त्यांच्यासारखं केलं. म्हणजे काय, रोमामध्ये नाम दिलेले म्हणाले, मला त्यांच्यासारखं त्यांनी केलंय. हे जी अहम ब्रह्मास्मीची जी अवस्था आपल्या सद्गुरूंना प्राप्त झाली सज्जनो, ती अवस्था त्यांनी ब्रह्मानंदांना, रामानंदांना, आनंद सागरांना सगळ्यांना दिली हो आपणास. आणि नव्हे, आपलं सद्गुरुपद त्यांना दिलं. आणि एवढंच नाही तर रामानंद महाराजांसाठी पुन्हा मला ते सांगा की त्यांच्या पादुका, ते म्हणजे नाही, इथे येऊन मी साखरखेड्याला येऊन स्थापन करतो. एवढं महान क्षेत्र आहे की जिथे सद्गुरू आपल्या शिष्याच्या पादुका आणि मूर्ती स्थापन करतो. आणि त्याच्यासाठी 2 वेळा खेरड्याला येतो, 1932 आणि 1960. 2 वेळा वाडीरूप महाराज खेरड्याला आले आणि दोन्ही वेळेला एकच गोष्ट सांगितली, माझ्या पांडुरंगाची उपासना मला वाढलेली पाहिजे आणि ती उपासना वाढण्याचा सगळ्यात मोठा योग तुमच्या माझ्या आयुष्यात भावी काळात 2-2.5 वर्षांनी येणार आहे, 29 ते 32. तर सांगा, 2029 ते 32च्या काळामध्ये 13 कोटीचे 100 जप जेव्हा होतील तेव्हा थोरल्या महाराजांना काय म्हणलं की माझा संकल्प माझे लेकरं अर्थात त्यांच्या आशीर्वादाने आपण इतकी गोड परंपरा आहे. नाही, त्या परंपरेत, या नामाच्या परंपरेत आपल्याला राहायला मिळतं. आपलं हे भाग्य आहे. म्हणून प्रत्येकाने सांगून ठेवा की महाराज मला 32 पर्यंत मरायचं नाही, काही करा, 32च्या नंतर 100 संकल्प आहे आणि त्या 100च्या 100 संकल्पाला आपल्या सगळ्यांना जपायला जायचं. जाणं होईल का? नक्की होईल. कशाने होईल? तळमळीने. कशाने होईल? निश्चयाने. कशाने होईल? संकल्पाने होईल. कोणता संकल्प? त्यांच्या कानावर घालायचा, रोज जप करणे. मला सज्जन हो, त्या मोठ्या यज्ञामध्ये आणि स्वतः भगवान गोपाल कृष्ण गीतेमध्ये सांगतात की यज्ञानाम जप यज्ञोस्मी, सगळ्यात उत्कृष्ट यज्ञ जर काही असेल सज्जन, आणि आज गुरुपौर्णिमेचा फार पवित्र दिवस आहे. आज खूप नाम खूप सद्गुरूंच्या जवळ राहायचं आपल्याला. गुरूंना गुरुपौर्णिमा म्हणजे त्यांना देण्याचा दिवस आहे. आपण आणि त्यांना काय द्यावं नाही का, पण त्या म्हणतो ना, तुम्हा योग्य नाही. जेवण घालताना आपण म्हणतो ना, महाराज तुम्हा योग्य नाही काही. त्यांना वरण भात भाजी पोळी आवडते का? पुरणाची पोळी आवडते का? तुम्हा योग्य नाही काही. आणि इच्छेरहित भोजन आहे तुमचं. इच्छेरहित भोजन, राम नाम अमृतपान. त्यांना फक्त अमृतपान कशाने होतं? त्यांची भूकच काय? त्यांची भूक तुमच्या माझ्यासारखी वरण भात भाजी पोळीची, पुरणाच्या पोळीची, पंचपक्वान्नाची नाही. त्यांचं पंचपक्वान्न हे अमृत आहे. आणि ते अमृत कोणतं आहे? तर ते म्हणाले राम नाम. म्हणून आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जास्तीत जास्त जप, ज्यांनी संकल्प केले नसतील त्यांनी आज इथे महाराजांच्या कानावर घालावं. बिलकुल काळजी करू नका हो. प्रपंचाची एवढी काळजी करून फक्त डायबिटीस झाला, दुसरं काही नाही.
ऐक, बीपी, शुगर, तरी अजून आपण तिला सोडत नाही. कोणाला काळजीला तिने आपल्याला धरलेलंच नाही, आपणच तिला धरून ठेवतो आणि सोडायलाच तयार नाही. म्हणून एवढा चिंतेचा प्रपंच त्यांनी एवढा सुखकर करून दिलाय. तर नाम मागितल्यावर, नामाचा संकल्प केल्यावर देणार नाही असं कसं होईल? आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हा सर्वांच्या चरणी, गुरु, बंधू, भगिनी, मातांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि सद्गुरु सेवेमध्ये राहण्यासाठी, त्या नामाच्या संकल्प राहण्यासाठी मनापासून आज महाराजांना काय द्यायचं? ते जपाचं दान नाही. एकच त्यांना दान मागायचं की महाराज नामाचं दान आमच्या पत्रात टाका. आम्ही संकल्पाला तयार आहोत, आम्ही नामाला तयार आहोत. आमची शक्ती नाही, आमची बुद्धी नाही, आमची भक्ती पण नाही. या सगळ्या बाबतीत आम्ही श्रद्धा दरिद्री आहोत, भक्ती दरिद्री आहोत. पण तुम्ही मला संपन्न करा. का? तुम्ही देऊ शकता. ती शक्ती, ती बुद्धी, ती नामाची तळमळ महाराजांना आज आपण मागूया आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या आणि नाथांच्या चरणी अर्पण करूया. उर्वरित चित्तशुद्धीचा आणि सद्गुरूंचा, मुख्य म्हणजे सद्गुरूंचा विषय उद्याचा सत्रामध्ये आपण घेणार आहोत. आणि नाथांची प्रार्थना. हरिनाम घेसी आवडीने भावे, हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकरील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे ऐशा परी राहे, जैसी स्थिती आहे ऐशा परी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे.